नमस्कार मंडळी. तर आज मी बनवलेला आहे झणझणीत रस्सावडा. आमच्या नगर भागात याला रस्सावडा म्हणतात, तर काही ठिकाणी याला कटवडासुद्धा म्हणतात. यासाठी आपल्याला 3 पद्धती कराव्या लागणार आहे. पहिली पद्धत म्हणजे रस्सा किंवा कट. त्यासाठी आपण 2 मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. ते बारीक करून घ्यायचे व ते मस्त असे परतून घ्यायचे. त्यात आलं व लसूण टाकून तेही सुद्धा परतून घ्यायचे. कांदा परतून झाला का त्यात किसलेलं खोबरं टाकून परतून घ्यायचे आहे. हे मिश्रण थंड होऊन द्यायचं व नंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहेत. त्या कढईमध्ये आपण तेल गरम करणार आहे. त्यात खडे मसाले म्हणजेच तेजपत्ता, लवंग, काळे मिरे, कर्णफूल वगैरे टाकून घेणार आहेत. नंतर आपण कढीपत्ता टाकून काश्मीरी लाल मिरची, हळद, गरम मसालासुद्धा टाकणार आहेत. त्यात आपण जो मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतलेला आहे तो टाकायचा. तो मसाला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. परतून झाला का त्यात गरम पाणी टाकायचे आहे. गरम पाणी टाकल्याने जो रस्सा आहे तो चांगला होतो व त्याच्यावरची तरी जी असते ती कायम राहते. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे व त्याला मस्त असं कडकडीत उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली दुसरी स्टेप म्हणजे बटाट्याचा वडी किंवा बटाट्याचा भाजी. त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करणार आहे. त्यात जिरे, मोहरी व लसूण, आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहेत व उकडलेले बटाटे टाकून कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकून मस्त असे परतून घ्यायचे आहे. त्याचे वडे तयार करून घ्यायचे आहे. तिसरी स्टेप म्हणजे बेसन पिठाची स्लरी. त्यासाठी आपण 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ व 1 चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा टाकल्याने वड्यांना मस्त असं कुरकुरीतपणा येतो. बेसन पिठात ते वडे टाकून दोन्ही साईडनं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे व तेलात सोडायचे आहे. दोन्ही साईडनं मस्त असे लालसर तळून घ्यायचे आहेत व ते आपल्याला नाश्त्यासाठी घ्यायचे आहेत गरमागरम. खूप भारी लागतात. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा आणि मला सांगा की रस्सावडा कसा लागतो आहे. थँक्यू.